आपल्याला विदेशात जायला काही पासपोर्ट लागत नाही ना, विजा लागत ना, काही कॅमेरा अलाउड नाही तटी. तुम्ही म्हणसान की का रे लय डिंगे मारत होता, तुला काही पासपोर्टची गरज नाही, विजाची गरज नाही, आणि चेकपोस्ट मध्ये कॅमेरा गेला. विदेशात घेऊन जातो ते साधं सुद्धा ठिकाण नाही, डायरेक्ट स्वित्झर्लंड. तर याले म्हणतात भाऊ राजस्थान मधलं स्वित्झर्लंड. बंदा पांडा बर्फ आहे. हो, आपलं कामच तसं आहे भाऊ. आपल्याला विदेशात जायला काही पासपोर्ट लागत नाही ना, विजा लागत ना, काही. आणि विशेष म्हणजे हे गाडी घेऊनच मी आता तुम्हाला राजस्थानातून विदेशात घेऊन जातो ते साधं सुद्धा ठिकाण नाही, डायरेक्ट स्वित्झर्लंड. चलो. भाऊ पुढे जायच्या पहिले या दादाचं म्हणणं आहे की पास घ्या लागते. चला जाऊ. मोबाईल काढतो. चलो. इथं ड्रायव्हरची बी पास लागते, गाडी बाहेरच उभी करावं लागते आणि अंदर जावं लागते. ओनली एंट्री, पार्किंग फ्री. चलो. टोकन लेना पडता, टोकन. चला. इकडे काहीतरी ऑडिटोरियम आहे बा. हो आपण. चला पहिले टोकन घेऊ. घेतलं भाऊ टोकन. फ्री ऑफ कॉस्ट आहे तरी टोकन घ्या लागते. हो, फक्त एकच आहे, कॅमेरा अलाउड नाही तटी. भाऊ काही जुगाड होते काय? नाही तर मोबाईल जिंदाबाद आहे की नाही. चलो. इधर की गाडी. हां उधर आहे. तटे भाऊ चेकपोस्ट होतं आणि तठी काही आपला म्हणजे हे बा या इकडे चेकपोस्ट होतं आणि तठी आपला कॅमेरा त्यानं ठेवून घेतला किंवा इकडे मोबाईल. तुम्ही म्हणसान की का रे लय डिंगे मारत होता, तुला काही पासपोर्टची गरज नाही, विजाची गरज नाही, आणि चेकपोस्ट मध्ये कॅमेरा गेला आहे की नाही. काही पच्ची झाली आहे. होऊ द्या. चला. जसं पाहू शकता तुम्ही इकडे डबल शूट करून राहिले भाऊ. फोटो शूट. कॅमेरा अलाउड नाही आहे, मोबाईलचं चालते. क्या बात आहे. मस्त मार्ग कुठलो काय ते म्हटलो. अरे वा.
यार्ड, खरं तर डम्पिंग यार्ड आहे. तर याले म्हणतात भाऊ राजस्थान मधलं स्वित्झर्लंड. बंदा पांडा बर्फ आहे. खोटा आहे तो. विषय काय आहे की लयच हिंदी राजस्थानी पिक्चरची शूटिंग व्हायला, त्याच्यानं हे लोकेशन एकदमच वर उठलं. बंदे लोक प्री वेडिंगवाले. आता मी मागे तुम्हाला हे दाखवले बी, ते लवचं चिन्ह हे ते त्या 2 खुर्च्या आणि टेबल त्याच्यावर जोडपे बसतात, असे लय शूटिंगला येतात. ते मग या लोकांना समजलं की अरे बेटा, मग याईनं त्याचे कॅमेऱ्याचे चार्जेस लावले आणि मेंटेन करणं लावलं अठुल्या लोकांना. नाही तर डम्पिंग ग्राउंड आहे की नाही. हे ते मार्बलची राखच तर आहे बा निख. हा बा, हे ते राख आहे. हे तुम्हाला दिसत अशी पांढरा बर्फ आहे. बर्फ खायचा आहे, राख आहे निघाय. हे बा हाताला लागली राख. म्हणजे हे याला आपण मार्बलची धूळ म्हणून, मार्बल कटिंग मध्ये जे धूळ निघते, आता ते काय फॅक्टरीत राहू देतील, मग ते अशा ठिकाणी डंप करतात, देतात टाकून. आपण कसा कचरा बंद्या गावाचा एका ठिकाणी टाकतो तसं आहे ना, ते राख दिली टाकून डस्ट. मग भाऊ हे दिशे पांड फटक बर्फ स्वित्झर्लंड झालं प्रसिद्ध. लोक यायला लागले. लोक का आले, मी बी आलो आणि तुम्ही बी पाहून राहिले. अरे वा चाला भावा. बाबा हे असं दिसते भाऊ ते लेक. मग भाऊ तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर काय करावं लागते, लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब. चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं, वराडी विशाल. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. कारण ज्ञानेश्वर माऊलीला म्हणेलच आहे, अवघे विश्वाची माझे घर. राम राम.